पाटकबाईंचा फोन होता ना? कट काय केलास तू? इथनं पुढे मला त्यांच्या संगत बोलायचं नाही. क्यों? अरे अरे काय झालं? मला वाटलं अंजलीबाई माझ्या बेस्ट दोस्त आहेत. नुसतं कामापुरतं आणि हसण्यापुरतं बोलतात मला. अरे हे कोणी सांगितलं तुला आता? या डायरीत लिहिलंय समजा त्यांनी. या शहरातल्या माणसांना आपल्यासारखी गावातली माणसं येडी वाटतात. वहिनीन देखत माझ्या अब्रूचा नगारा वाजला पार. आता वहिनी साहेबांचा काय संबंध यात? अरे वहिनीनीच डायरी वाचून दावली. राणा, वहिनीने जे तुला सांगितलंय ते समजा गलत सांगितलंय बघ. ए खुया डोसक्याच्या, वहिनी असं गलत कसं सांगतील? अरे माझ्या देखत वाचली त्यांनी डायरी. ठीक आहे, वहिनी तुला काही गलत सांगणार नाही, पर त्यांनाच काहीतरी गलत समजलं असलं तर? म्हणजे आता माग वहिनी साहेब शाळेत गेल्या तेव्हा पाटकबाईंना काय काय बोलल्या, तेव्हा पाटकबाईंचा मी गैरसमज झालताच ना? तसंच वाचताना वहिनींचा बी गैरसमज झाला असेल तर? पण असं कसं होईल? का नाही? बर आजवर मी तुला किती वेळा एडे आडाने असं म्हटलं असेल? 1000दा. हा, आणि तू मला खुळ्या टाळक्याच्या आडाने किती वेळा म्हणला असशील? 1000दा. वैस तो, पर आपल्याला एकमेकांचा राग येतोय काय? नाही. तेच, अरे आपल्याला आपली दोस्ती माहितीये म्हणून आपल्याला राग येत नाही. वहिनी साहेबांना तुझी आणि पाटकबाईंची दोस्ती माहिती नाही म्हणून त्यांना राग आला असेल, आणि त्या गैरसमजातूनच त्या तुला तसं बोलले असतील. अरे राणा, जरा डोसक्याला ताण देऊन विचार कर. पाटकबाईंनी जर त्यात काही गलत लिहिलं असतं तर तुला डायरी वाचायला दिली असती का? हा, माग वहिनी म्हणल्या होत्या तसंच समजा झाले बघ परत. तेच तर. हे बघ राणा, तू राग सगळा चुकवून दे आणि पाटकबाईंना लगेच फोन कर. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.